महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले हरियाणा और जम्मू कश्मीर के विधानसभा चुनाव से राज्य के राजनीति में हलचल मची हुई है। सभी पार्टियों की ओर से दोनों राज्यों के चुनाव पर सकारात्मक प्रतिक्रियाएं आ रही हैं। इसी कड़ी में सांसद श्रीकांत शिंदे ने भी हरियाणा के चुनाव नतीजों का फायदा महाराष्ट्र में होने का विश्वास जताया है। वे जालना में मीडिया से बात कर रहे थे। का सांगितलं? कारण की जातीचं राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केलं, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं, जे काम लोकसभेमध्ये केलं, जाती आणि धर्मांमध्ये दोघांमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं। त्याचबरोबर फेक नरेटिव्ह, संविधान बचाव ह्या सगळ्या ज्या आहेत फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकसभेमध्ये त्यांनी केलं। माणूस जो आहे एक वेळा खोटा बोलल्यानंतर जो आहे तो भुलू शकतो, सारखं ते पॉसिबल होत नाही। लोकांनी त्यांच्या फेक नरेटिव्हला पूर्णपणे नाकारून दिलं आणि फेक नरेटिव्हचा जो आहे तो आज हार झालेला आहे। आज जिथे राहुल गांधी जातात तिथे फक्त जातीमध्ये द्वेष कसा निर्माण होईल, प्रत्येक जातीमध्ये तेढ कसा निर्माण होईल याच्यासाठी ते काम करतात। तुम्ही बघा त्यांचे सगळे व्हिडिओज बघा, कुठे ते व्हिजिट करतात, काय करतात। फक्त जातीचं समीकरण जे आहे जातीमध्ये तेढ निर्माण करायचा, पोलरायझेशन करायचं आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा आणि पोलरायझेशन करायचं, एवढंच त्यांनी लोकसभेमध्ये केलं। त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांना यश आलं, पण तिथे सरकार जे आहे ते एनडीएनी फॉर्म केलं। तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले, म्हणजे मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो अजून दृढ जो आहे तो लोकांचा झाला। म्हणून काही जागा कमी झाल्या असतील यांच्या फेक नरेटिव्हमुळे, पण ते फेक नरेटिव्हमुळे जागा कमी झाल्या। मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो लोकांचा वाढला, म्हणून तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन झालं केंद्रामध्ये। आता हरियाणामध्ये जो रिझल्ट आला त्याचा 100% फायदा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये तर होणारच आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या 2 वर्षांमध्ये जेव्हापासून महायुतीचं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षांमध्ये एवढे निर्णय घेतले, तळागाळापर्यंत जाऊन सरकार पोचलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, शेतकऱ्यांना जे आहे 7.5 HP पर्यंत वीज मोफत असेल, कृषी पंप सोलार असेल, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, समृद्धी महामार्ग आहे, MTHL आहे, कोस्टल आहे। महाराष्ट्र जो आहे हा देशामध्ये 1 नंबरचं राज्य आहे। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देशामध्ये 1 नंबरचं राज्य आहे, स्टार्टअप्समध्ये देशामध्ये 1 नंबरचं राज्य आहे, FDIमध्ये। ह्या सगळ्या गोष्टी का झाल्या? कारण की राज्याने चांगलं काम जे आहे ते 2 वर्षांमध्ये केले। वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आले। FDI म्हणजे परदेशी गुंतवणूक, जी पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त 52% महाराष्ट्रामध्ये। आज आपण जालनामध्ये आहोत, जालनामध्ये देखील काही इंडस्ट्रीज जे आहेत ते स्टील इंडस्ट्रीजचा आपण पूर्ण मोठा पट्टा जो आहे तो या जालन्यामध्ये आहे। या जालन्यामध्ये नवीन इंडस्ट्रीज उभे राहत आहेत। तर हे सगळे जे सकारात्मक धोरणं आम्ही घेतली, हे धोरणात्मक निर्णय जे घेतले महाराष्ट्रामध्ये आणि मोदीजींवरचा असणारा विश्वास, मोदीजींचं पण सेंट्रली केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय करू शकतं याचं चांगलं उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं। जेवढा निधी केंद्राकडून मागितला गेला तेवढा निधी जो आहे हा केंद्राने राज्याला दिला।